तर बघा मैत्रिणींनो, मी इथे छान प्रकारे इथे शरारा ड्रेस शिवलेला आहे आणि हा मी इथे एका साडीपासून शिवलेला आहे. तर बघा हा ही माझी मशीन आहे आणि इथे मी हा हॉलमध्ये हा व्यवसाय सुरू केलेला आहे. तर बघा इथे मैत्रिणींनो, मी इथे हे एक साडी घेतलेली आहे. बघा ही 2 कलरची साडी आहे. तर या साडीपासून मी शरारा पॅटर्न ड्रेस मला शिवायचा आहे. तर इथे बघा इथे मी ही जी वर्क आहे ते पूर्ण मी इथे खालच्या साईडने शरारा लावणार आहे आणि वरच्या साईडने मी इथे जे पर्पल कलरचा जांभळ्या कलरचे जे पदर आहे त्या पूर्ण ह्याचं मी इथे वरची कुर्ती शिवणार आहे. तर इथे बघा हे दोन्ही भाग मी वेगळे करून घेतलेले आहे. आता इथे आपल्याला इथे मी वरची कुर्ती आहे ते या जांभळ्या कलरमध्ये ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये काढणार आहे. तर आधी मी अस्तर कट करून घेणार आहे. तर त्यासाठी मी इथे 2 मीटर अस्तर घेतलेला आहे आणि ह्या 2 मीटर अस्तरमध्ये मी इथे बघा इथे वरची कुर्ती काढून घेणार आहे. तर मी इथे वर शोल्डर इथे 7 इंच घेतलेला आहे. त्यानंतर मोंढा पण 7 इंच घेतलेला आहे आणि चेस्ट इथे 11 इंच आहे. तर मी इथे 11 इंच घेतलेली आहे. त्यानंतर इथे 1 इंच कमी करून मी इथे कंबर लावलेली आहे आणि इकडे 1 इंच वाढवून इथे आपल्याला हिप लावायची आहे. तर अशा प्रकारे मी इथे ही माप लावलेला आहे आणि उरलेला जो भाग आहे तिथे कट करायची आहे आणि इथे खालच्या साईडने मी 12 इंच घेतलेला आहे आणि अशा प्रकारे लाईन ओढून घेतलेली आहे. आता इथे मागच्या भागाचं आपल्याला मोंढा इथे 1.5 इंच ठेवायचं, 1.5 इंच अंतर ठेवून मोंढा कट करायचा आहे आणि समोरच्यासाठी 1 इंच सोडायचं आहे. त्यानंतर गळ्या मी मागचा इथे 6 इंच 6 इंच समोरचा गळा घेतलेला आहे आणि मागचा इथे मी 4 इंच गळा घेतलेला आहे. अशा प्रकारे गळा कट करून घ्यायचा आहे. नंतर इथे बघा इथे जी हिप आहे ते मी इथे बघा बरोबर इथे घेतलेली आहे. आता अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे. आधी मागचा भाग कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर समोरचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर इथे मी टिक करून घेत आहे, तिथून आपल्याला कट मारायचा आहे. आता इथे जो समोरचा भाग आहे मी आधी इथे मागचा भाग कट करून घेणार आहे. त्यानंतर इथे समोरचा भाग वेगळा गळा कट करून घेणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, मी अशा प्रकारे हे अस्तर कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला ह्या ज्या बाह्या आहे त्या इथे शॉर्ट शिवायच्या आहे. तर मी इथे बाह्यासाठी इथे शॉर्ट बाह्यासाठी इथे माप लावून घेत आहे. तर बघा इथे इथे आपल्याला 2 बाह्या काढायची आहे. तर त्यासाठी मी इथे बघा अशा प्रकारे कापड लावून घेत आहे आणि इथे जी लांबी आहे 5 इंच घ्यायची आहे. मला इथे 4 इंचच्या बाह्या करायच्या आहे म्हणून मी इथे 5 इंच घेतलेला आहे, 1 इंच जास्त घेतलेला आहे. त्यानंतर गोलाई 7 इंच आहे, तर मी इथे 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि इथे बघा इथे अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे आणि इथे बाहीही तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे अस्तरची कटिंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला हा अस्तर ठेवून इथे कापडची कटिंग करून घ्यायची आहे. तर इथे जी कापड आहे तो अशा प्रकारे इथे लावून घ्यायचा आहे आणि इथे दोन्ही भाग एकत्र कट करून घ्यायचे आहे. तर हा जो जो धडी आहे यापेक्षा अस्तरपेक्षा आपल्याला जे कापड आहे तो 2 इंच जास्त घ्यायचा आहे. तर इथे मी हा जो कापड आहे इथे इथे बघा ते आपल्याला 2 ते 3 इंच जास्त घ्यायचं आहे. तर मी अस्तर इथे 30 इंच घेतलेला आहे लांबी. तर मी इथे जी लांबी 33 इंच घेतलेली आहे. म्हणजे मला 32 इंचची कुर्ती इथे शिवायची आहे. तर मी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. कारण की खालून आपल्याला फोल्ड करायची नाही आहे. कारण थोडी दिली असल्यामुळे थोडी तशीच्या तशी लावायची आहे. त्यानंतर इथे बघा दुसरा पण भाग मी इथे अशा प्रकारे कट करून घेणार आहे. मी आता इथे वेगवेगळे भाग कट करून घेतलेले आहे. कारण की हा जो कापड आहे हा साडी थोडी इथे सिंथेटिक असल्यामुळे इकडे तिकडे कापड सरकायला नको, यासाठी मी इथे अशा प्रकारे जे अस्तर आहे ते ठेवून कट करून घेतलेले आहे. तर बघा ही दोन्ही आपली कुर्ती आपली इथे कटिंग करून झालेली आहे. आता हे जे उरलेल्या भागामध्ये इथे बाह्या कट करून घ्यायची आहे. तर इथे मी बाही इथे जशाच्या तशी ठेवून इथे बाही इथे कट करून घेणार आहे. तर इथे बघा अशा प्रकारे हे बाही पण आपले कापडची कट करून झालेली आहे. तर आता हे कुर्तीची कटिंग इथे झालेली आहे. त्यानंतर इथे आपल्याला आता शराऱ्याची कटिंग इथे करून घ्यायची आहे. तर मी शराऱ्यासाठी इथे अस्तर घेतलेलं आहे. तर मी इथे अस्तर इथे मी 3 मीटर घेतलेलं आहे. तर इथे बघा इथे जी हिप आपल्याला आधी हिपची वरची पट्टी तयार करून घ्यायची आहे. तर मी इथे ते 20 इंच घेतलेली आहे आणि 2 इंच आपल्याला इलास्टिक लावायचं आहे. तर मी 2 इंच एक्स्ट्रा घेतले, म्हणजे मी 22 इंच लांबी घेतलेली आहे. त्यानंतर इथे जे कंबर आहे ते मी इथे 13 इंच घेतलेली आहे आणि खालच्या साईडनी पण 13 इंच घेतलेली आहे.
आणि अशा बघा खालची साईड आपल्याला 13 इंच घ्यायची आहे आणि 2 इंच एक्स्ट्रा सोडून आतमध्ये आकार द्यायचा आहे. आणि त्यानंतर जे हिप आहे ते मी इथे यापेक्षा 1.5 इंच कमी करून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे माप लावून घेतलेलं आहे. आता हे सर्व कट करून घ्यायचं आहे आणि इथे बघा हे जे आकार आहे हे व्यवस्थित हे कट करून घेतलेलं आहे. आता हे जे दोन्ही भाग आहे वेगळे करून घ्यायचे आहे. आता इथे आपल्याला खालचे जे शराऱ्याचे इथे आपल्या प्लेट्स करायचे पण आपण अस्तर तसंच लावायचं आहे. तर मला इथे 40 इंचाचा शरारा शिवायचा आहे. तर मी इथे 20 इंच ऑलरेडी घेतलेला आहे. आता ही पण मी इथे 22 इंच घेणार आहे, म्हणजे 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहे, कारण की मला खालून फोल्ड करायची थोडीशी, म्हणून मी इथे 22 इंच हे सुद्धा 22 इंच घेणार आहे. तर इथे मी 22 इंच लांबी घेतलेली आहे. त्यानंतर इथे जी हे जसं आपण हिपचे घेतलेले अंतर तेवढंच घ्यायचं आहे. तर मी इथे ते 15 ते 16 इंच घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे इथे हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा हे दोन्ही पार्ट इथे तयार झाले, कट करून झालेले आहे. आता याचनुसार आपल्याला इथे वरचं पण म्हणजे साडीचा भाग पण कट करून घ्यायचा आहे. तर मी इथे साडीचा जो घेर आहे तो वरचा पूर्ण आलेला आहे, तसे 2 भाग करून मी इथे बघा हा जो घेर आहे तो मला इथे मी 2 भाग करून इथे जेवढा घेर आहे तेवढा पुन्हा सर्व घेर घेणार आहे. तर इथे बघा हा जो आहे 1.5 मीटरचा घेर, म्हणजे 3 मीटर हे कापड आहे. तर मी इथे 1.5 मीटरचा घेर करणार आहे आणि अशा प्रकारे तो अस्तरला जॉईन करून घेणार आहे आणि वरचा जो भाग आहे वरच्या भागाने मी इथे वरचा साईड काढून घेणार आहे. तर प्लेन भागामध्ये वरचा साईड काढून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे बघा मी हे दोन्ही भाग तयार करून घेतलेले आहे. आता इथे हे दोन्ही भाग आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे आहे आणि इथे हे जे अस्तरला ते जॉईन करून घ्यायचे आहे. तर बघा मैत्रिणींनो, हे जी शराराची कटिंग माझी झालेली आहे. तर बघा मी हे कटिंगचा व्हिडिओ आपल्यासोबत इथे शेअर केलेला आहे. तर बघा हा कटिंगचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर कॉमेंट करून मला नक्की सांगाल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन कटिंगचे आणि स्टिचिंगचे व्हिडिओ मी आपल्यासमोर शेअर करत राहील. तर बघा हा सुंदर असा मी इथे शरारा ते तयार केलेला आहे आणि मस्त असा फिटिंगलासुद्धा बसलेला आहे. तर तुम्ही पण नक्की अशा प्रकारे शरारा शिवून बघाल. साडी साडी असेल तर आपण त्याचा अशा प्रकारे यूज करू शकतो. धन्यवाद.